तर पालिका निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का अशी चर्चा सुरू आहे। युती संदर्भात बुधवारी मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे। बैठकीला अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे उपस्थित राहणार आहेत। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेत। रोहन, पुणे महानगरपालिकेसाठी आता राष्ट्रवादीने कंबर कसलेली आहे, बैठक होणार आहे, काय नेमकी या बैठकीत चर्चा होईल? जगदीश, केवळ पुण्यातलेच नाही तर राज्यभरामधल्या जेवढ्या महापालिका आहेत त्या सगळ्या महापालिकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्रितपणे लढलं पाहिजे अशा प्रकारची आग्रही मागणी जी आहे ती तुतारी म्हणजे अगदी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून आणि अजित पवारांच्या देखील काही कार्यकर्त्यांकडून केली जाते। या सगळ्याबाबत निर्णय जो आहे तो अजित पवारांना घ्यायचा आहे आणि यासाठीच ही बैठक जी आहे ती उद्या बोलवलेली असल्याची माहिती सध्याच्या घडीला मिळते। सगळ्यात महत्त्वाची बाब हीच आहे की अजित पवार देखील आग्रही या सगळ्या संदर्भामध्ये आहेत, परंतु अजित पवारांची इच्छा आहे की तुतारी आणि राष्ट्रवादी जर एकत्र आली तर राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हावरती या सगळ्या निवडणुका ज्या आहेत त्या लढल्या गेल्या पाहिजेत। जर का घड्याळावरती निवडणुका लढल्या दोघांनी एकत्र येऊन तर पक्षाला फायदा होऊ शकतो, परंतु आता हा निर्णय जर का उद्या बैठकीमध्ये झाला आणि घड्याळावरतीच ह्या सगळ्या निवडणुका लढल्या तर आपण एकत्र येऊ अशा प्रकारचा प्रस्ताव मांडला गेला आणि तो प्रस्ताव जर का सुप्रिया सुळे किंवा शरद पवार खासदार यांच्या माध्यमातून स्वीकारला गेला तरच राष्ट्रवादी दोन्ही पक्ष जे आहेत ते आगामी महापालिकेच्या निवडणुकांमध्ये एकत्रित येऊ शकतात। त्यामुळे आता उद्याच्या बैठकीमध्ये नेमकं काय होतंय आणि या सगळ्यांमधून काय प्रस्ताव पाठवला जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे। ठीक आहे रोहन, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल।